नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्यासाठी छोट्या छोट्या नेहमीप्रमाणेच आकर्षक अशा रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी अशा मराठीमध्ये जसे 4 काढतो त्याप्रकारे मी असा इथे एक आकार काढून घेतलेला आहे आणि त्यावरती मी अशा हिरव्या रांगोळीने एक डॉट्स दिला आहे आणि त्यावरती असे 4 मोठे मोठे डॉट्स देऊन बोटाच्या सहाय्याने त्याला प्रेस करून घेतलेला आहे आणि तिथे एक वेगळ्या प्रकारचा आकार तयार झालेला आहे. आणि या टोकांवरती आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे 2 डॉट्स देऊन त्यालासुद्धा प्रेस करून घेतलेला आहे. आणि जो खालती भाग आहे तिथेसुद्धा आपण असे मोठे मोठे डॉट्स देऊन त्यालासुद्धा खालच्या साईडने आपण असं ओढून घेतलेलं आहे. तर हे बघा, या प्रकारे मी इथे टूथपिनच्या सहाय्याने मागच्या साईडला ओढून घेतलेलं आहे आणि त्यावरती असे डॉट्स देऊन घेते आणि वरतीसुद्धा 2 डॉट्स देते. साध्या सोप्या आणि सिंपल आपल्याला डेलीसाठी अशा छोट्या छोट्या रांगोळी आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या आहेत आणि त्याही युनिक आहेत, नवीन आहेत, रेखीव आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला सगळे रांगोळी आवडतील. काढायलाही सोप्या आहेत आणि दिसायलाही सुंदर आहेत रांगोळी. तर हे बघा, इथे आपली रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींनो. सोपी सिंपल, अगदी फक्त ठिपके देऊन जरी म्हणाल तरी रांगोळी तशीच आहे, फक्त ठिपक्यांपासून तयार झालेली म्हटलं तरी चालेल. तर ही आपली पहिली रांगोळी काढून झालेली आहे. तर इथे आपली दुसरी रांगोळी काढतो आहे आपण. तर हे बघा, मी असे दोन्ही साईडने असे क्रॉसमध्ये अशा लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही साईडने आपल्याला असे चक्र काढून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने काढून घ्यायचे. इथं हवेमुळे थोडीशी रांगोळी स्प्रेड होते, त्यामुळे इकडे तिकडे गेलेली आहे. आपण तिथे क्लीन करून घेऊयात नंतर. हे बघा, जे वरती आपण आकार आलेला आहे तिथे असे 5-5 डॉट्स देऊयात खालच्या साईडने आणि वरच्या साईडने सुद्धा. आणि इथे सुद्धा आपण बोटाने असे मागच्या साईडने ओढून घ्यायचं आहे आणि इथे एक असा आकार तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. मी इथे ऑरेंज कलरच्या रांगोळीने डॉट्स दिले. तुमच्याकडे हवा असेल ते कलर द्या किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो कलर दिला तरी चालेल. तिथे फक्त डार्क कलर द्या आणि मध्ये एक असा व्हाईट कलरचा डॉट्स दिला आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्यासोबत पण असं होतं का? उगाचच आपण चिडचिड होते, कशातही मन लागत नाही. आपण घरातल्यांवर चिडतो, मुलांवर चिडतो, नंतर आपल्यालाच या गोष्टीचं वाईट वाटतं. असं होत असेल तर तेव्हा आपल्याला काय आवडतं ते करायला पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्याला सॉन्ग आवडत असतील तर आपण गाणी ऐकावीत किंवा एखाद्या वेळेस निवांत बसून चहा घ्यावा किंवा एखादी कला येत असेल तर ती कला आपण करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही गोष्टी, म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टीमध्ये आपलं मन रमवणं किंवा एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड आहे तर ती आवड आपण पूर्ण करणं, यासाठी वेळ दिला तर आपली एक चिडचिड कमी होते किंवा आपण उगाचच दुसरा विचार करत बसत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला मेहंदी येत असेल, मेहंदी काढावी किंवा रांगोळी येत असतील तर रांगोळीची कला करावी किंवा चित्र येत असतील, रेखाटनं येत असतील, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जे आवडतं ते आपण केलं तर आपलं मन त्यामध्ये पूर्ण रमून जातं. एकतर चिडचिड होत नाही आणि एकतर विचार करण्याची पद्धत आपली बदलते किंवा वेगळे विचार येत नाहीत. जेव्हा मन लागत नाही तेव्हा आपण काहीतरी नवीन शिकायचं असतं किंवा एखाद्या वेळेस शांत बसून गाणी ऐकायची असतात किंवा चहा घ्यायचा, मूव्ही बघायचं, आपल्याला जे काही आवडत असेल त्या गोष्टी करायच्या आपण. त्यामुळे आपलं मन एकदम चांगलं होण्यास मदत होते किंवा आपल्याला इकडचा तिकडचा विचार करायला वेळ भेटत नाही. यामुळे सुद्धा आपली एखाद्या वेळेस मनस्थिती खराब होत असते. त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह विचार येतात. आपल्या घरात पॉझिटिव्ह वाईब्स येण्यासाठी, पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्यालाही थोडेफार मेहनत घ्यावी लागते. आपलं मन पॉझिटिव्ह तर सगळ्या गोष्टी आपल्या पॉझिटिव्ह होत असतात. त्यासाठी मनासाठी एकाग्रता महत्त्वाची आहे, व्यायाम महत्त्वाचा आहे किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या करणंसुद्धा आपल्याला गरजेचं आहे. तर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करत राहा. तर इथे बघा, आपली रांगोळी झालेली आहे तिसरी. सुंदर आणि रेखीव अशी रांगोळी झालेली आहे. ठिपक्यांपासूनच तयार केलेली युनिक रांगोळी म्हणाल तरी चालेल. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल. मला तर आजच्या भागातली ही रांगोळी खूप आवडली. तयार करतानाच मला खूप आवडली ही रांगोळी, नंतर मिटवायला मनही होत नव्हतं. तर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर जरूर तुम्ही एक वेळा ही रांगोळी ट्राय करा आणि रांगोळी काढून तुम्हाला कसं वाटतं आहे हे शेअर करायला विसरू नका. काही ताई आहेत, खूप छान कमेंट करतात, वाचून खूप छान वाटतं. अजून व्हिडिओ बनवायला एक मनाला वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन मिळतं. त्यांच्या कमेंट्स वाचून छान कमेंट्स करतात ताई त्या. तर हे बघा, आपली इथलीसुद्धा ही रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो.
आपल्याला आपल्या घराला पॉझिटिव्ह करण्यासाठी रांगोळीचा हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण दिवसभर बाहेर फिरून जेव्हा आपण घरामध्ये परततो तेव्हा पहिलं लक्ष हे आपलं आपल्या दारामध्ये जातं. एकदम दाराकडे बघितलं का आपल्या ज्या काही वाईब आहेत त्या तयार होतात. त्यासाठी पॉझिटिव्ह वाईब आपलं एकदम घरातून बाहेरून आपण घरात आलो आणि दरवाजाकडे पाहिलं, दाराकडे पाहिलं, छानशी रांगोळी, छोटीशी रांगोळी पाहिली का आपलंसुद्धा मन प्रसन्न होतं. माझं तरी होतं या बाबतीमध्ये. जेव्हा रांगोळी नाही काढली तेव्हा मला नाही करमत आणि जेव्हा मी काढलेली रांगोळी मी पाहिली का मला खूप समाधान होतं आणि छानसुद्धा वाटतं. तर तुम्हालाही असं वाटतं का? नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीही काढत नसाल तर काढून त्या गोष्टीचा सुद्धा अनुभव घ्या. तर हे बघा, इथे आपली अजून नवीन एक रांगोळी तयार झालेली आहे. ही सुद्धा साधी सोपी, अगदी मी हाताने आकार देत जाते आणि तिथे अशी रांगोळी तयार होते. तेव्हा माझ्यासुद्धा मनाला खूप छान वाटतं. अगदी सोप्या पद्धतीने काढलेली आहे. 2 पाकळ्या काढल्यात आणि त्यावरती डबल पान काढलं आहे. खाली ती आपल्याला एक चक्र काढून घेतलं आहे आणि त्याखाली अशा दोन्ही साईडने तुरे काढून घेतलेत आणि त्याखाली 2 डॉट्स दिलेत. आपण वरती हिरव्या रांगोळीने डॉट्स देऊयात. तुऱ्यांवरती पण आपण हिरव्या रांगोळीने डॉट्स दिलेत. खूप सुंदर आणि मनमोहक अशी रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी रोजच्यासाठी काढून होणारी. एका मिनिटामध्ये सुद्धा पाहून ही रांगोळी काढू शकाल मैत्रिणींनो. तर ही सुद्धा आपली रांगोळी काढून झालेली आहे. अशाच नवनवीन रांगोळी आपल्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जे वाटतं ते कमेंट्स करून सांगत चला. माझं काही चुकत असेल ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तर इथे आपण शेवटची रांगोळी काढतोय मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इंस्टावरती सुद्धा आपली ID आहे अन्नू डेली रंगोली. तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला अशा छोट्या छोट्या आणि अगदी पटकन होणाऱ्या अगदी 15 ते 20 सेकंदामध्ये तुम्हाला रांगोळी पाहायला मिळतील तिथे. तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. तर हे बघा, इथे सुद्धा आपण असं पहिले मी म्हणले तसं त्याप्रमाणे 4 आपण जसे काढतो मराठीमध्ये तसा आकार दिला आहे आणि त्यावरती 2-2 तुरे काढलेत आणि वरती एक चक्र काढून घेतलेलं आहे. हवा असल्यामुळे रांगोळी इथे स्प्रेड होते, त्यामुळे मला डबल आकार द्यावा लागतो आणि त्यावरती आपण लाल रांगोळीने असे डॉट्स देऊयात. पहिले 3, नंतर 2 आणि नंतर 1 असा आणि खालीसुद्धा आपण देऊयात जिथे 3 लाईन देऊन घेतल्या त्या. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या रांगोळी. तर अशाच रांगोळी तुम्ही शिकत राहा, पॉझिटिव्ह एनर्जी घरात तयार करत राहा आणि पॉझिटिव्ह तुम्ही मनाने सुद्धा राहा. त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत असतात. तर अशाच रांगोळी पाहत राहा, रांगोळी काढत राहा, रांगोळी शिकत राहा आणि तुम्हाला कोणत्या कला येत असतील त्यासुद्धा तुम्ही तिथे सादर करत राहा. तर ही होती आपली शेवटची रांगोळी. तर चला तर मग भेटू पुढच्या रांगोळीमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.